तर सुप्रभात आणि साईराम. तर आज दिवस आहे 8वा. आजचा जो आमचा प्रवास आहे खोपडी ते वावी. दुपारी वावीला आम्ही जेवायला थांबू, मग वावीवरून पोहेगाव जाणार. रात्री पोहेगावात आम्ही मुक्काम करू आणि मग उद्या आम्ही शिर्डीला पोहोचणार. पप्पांनाच बोलूया ना, तर बघू टॅक्सी जाऊ. चौघे जण आहेत ना आपण, टॅक्सीने जाऊ. पालघर मॉर्निंग नहीं बोलते हम लोग, खम्बा मारी खोडियाला. गुलाबराव जेजेले मॉर्निंग नहीं बोलते हम लोग, खम्बा मारी खोडियाला बोलते. जाऊ टॅक्सी रोज सुबह. तर जी रात्री बेकारवाली थंडी पडली, आता सकाळी पण टेम्परेचर दाखवतं ते 22 दाखवत आहे. रात्री 4 वाजता उठून बॅग घातली, त्याच्यावरती निशाने, त्याच्यावरती जॅकेट. थंडू लागली. अरे ठंडी लग रही है. अच्छा लगा यार. पेट अंदर जाता है लेकिन माझा पण आठवलं फुलाचं काय अच्छी बात भी लगती है रे. भाजी पण करतात छोटे असताना. तरी ते चालता चालता आंघोळीला स्पॉट भेटलाय नवीन. कारण या जो मार्ग आहे म्हणजे खोपडीपासून वावीपर्यंत इथे आंघोळीला काय भेटत नाही जागा. बाबांच्या ग्रुपीने आता इथे भेटल्या जागा, सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली आणि परत आता मार्गस्थ होतो आम्ही. नाही ना झोप पांगरी वावी शिर्डी ना बघायला. तर बरोबर 10 वाजले आहेत आणि आता आम्ही पांगरीला पोचतो आहोत. तिथे पांगरीला साईबाबांचं मंदिर आहे, तिकडे पालखी थांबते सकाळच्या नाश्त्यासाठी. तर तिकडे जाऊन जर निशाण थांबलं असेल तर आम्ही पण थांबू निशाणासोबत, नाहीतर मग जर निशाण निघालं असेल तर आम्ही कंटिन्यूच करू चालायला. 1 2 3 4 महिना 5 का बस आहे. 1 2 3 शुभम 10 नको सांगू मला. तर इथे सगळे नाश्त्याला थांबलेले. आम्ही दोघांनी काही नाश्ता नाही केला कारण आमचा उपवास आहे आणि हे लोकांनी खाल्ले. फक्त आम्ही कॉफी पियालो दोघं. बाकी लोकांनी काय आम्हाला खायला घेतलं नाही. आम्हाला पुढे काय मंडळाचा नाश्ता असतो खायला भेटला तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. नाही तर असंच राहावं लागेल पूर्ण दिवस, डायरेक्ट रात्री जेवायला लागेल. बाकी ह्या लोकांनी तर काय आम्हाला खायला वगैरे घेतलं नाही, फक्त कॉफी घेतली. साईराम 6 वडापाव खाल्ले आहेत प्रथम. 6 नाही, मिनी 3च मिनी 3च खाल्ले. मिनी 3 खाल्ले. चंपल किटली घ्यायचा विचार वाटतं घ्या ना. आम्हाला एवढं सहकार्य केल्याबद्दल मंडळाचा हा लास्टचा नाश्ता होता. आता पुढच्या वर्षी डायरेक्ट गाड्यापासून भेटा. पैसे दिल्यावर, ते पण पैसे दिल्यावर भाई 3 घेऊन चालतो त्याचं पण काढ. माझं पण काढ. अन्नाच्या डोक्यावरती दिसते स्टिंग. चाललं गोला बोला ना तू. तो काय बोला मला, अरे गोला बनणार रे तू. नाश्ता करने के बाद सबका आवाज निकला. ये करके दिखाओ, ये करके दिखाओ. आवाज खुश हो गया था आदेश का. कुठं आहे जल्दी किती लांब जायचं. अरे नाश्ताच आहे. हो आदेश ऍक्टिंग करून दाखवा ना. आदेश ऍक्टिंग करून दाखवा ना. दाखवा. हे घ्या गमच्या घ्या.
ये बंद कॅमेरा आहे. ते जॉगिंग धावत करतो तो. हो बंद कॅमेरा आहे ना पण. मागे नाही बघितलं. शेतीवाली बाई लागली. गावात आम्ही एंट्री केलेली आहे. कुठल्या गावात? पांगरी. पांगरी चुकीची दुरुस्ती. डायरेक्ट कॅच. हे बनवतात ना हे बनवतात इकडे नाश्ता कुठे असतो तो काय तिकडे. समोर बघ रस्ता आहे तरी फिरून हा माहिती वरती पण घे. 4:30 झाले. निशांत निघाले. आम्ही पण आता निशांताच्या मागे मग निघू. इथे जाऊ. मी आणि शुभम दादा लस्सी पिऊ कारण आमचा तो उपवास चाललाय. बाकीचं चाय वगैरे पिऊ घालते आणि मग परत निघू. इथून 1-1.5 तास जाईल आधीच्या स्पॉटवर जायला. बघा काय गाडीमध्ये काय गाडीमध्ये अण्णा याचा थोडी असं आमच्या जोडीने चालायचं असतं. चला उतरा परत. तू तुझ्या पोराला सांभाळतो मला कोण सांभाळतोय? कॅमेरा सांभाळून जातो. अन्ना आम्ही अकेला चलते हैं. मेरे को कौन नहीं संभालता. तू मेरे को संभालता है? तो बॉटल बिटल कौन पकड़ा? याद है चल मेरे साथ में छा. तो अभी इसलिए तो तुमको उतारा ना. आपल्या समोर लावलं आम्ही बागवानचा नाश्ता संपलेला आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळ ज्या ज्या ठिकाणी नाश्ता येतो तो दिलेला आहे. एक्स्ट्रा अजून आपण पुढे थोडा चटर घेतलेला आहे. आता मंडळाकडे कोणी बघू नका. डायरेक्ट पुढच्या वर्षी मी नाही. आमच्या दोघांच्या याच्यामध्ये सहभाग नाही. 250 रुपयामधले आमचे 90 रुपये उरलेले आहेत. ते आम्ही पुढे ऍडजस्ट करू दोघांना पकडून. टेन्शन नका घेऊ. हे हेलो हेलो बोलो कैसो હું આગળ છું. આજના સ્પોટ પર પહોંચી ગયો. आम्ही आरतीच्या स्पॉटच्या थोडंसं जवळच आलो आहे आणि इकडे एक माइलस्टोन आहे त्याच्यावरती शिर्डी 25 किलोमीटर लिहिलं आहे. गेल्या वर्षी आम्ही फोटो काढलेला आणि आता दिसलं तर परत आता थांबले फोटो काढायला. प्रथमची वाट बघतो. प्रथम पण आला आहे तर आधीच तो फोटो काढला. आता आमचा काढायचा बाकी आहे. पोचलो आता आम्ही बोल आरतीच्या स्पॉटवर. पालखी मागे आहे तर निशांसोबत आम्ही पुढे पोचलो आहे. तू बोल ना. तू बोल आता. तू बोल. चाय आता इथे काय भेटते? चाय भेटते. चाय गाईस आम्ही चाय पितोय आता. बघा नंतर पुढे बघा आई चाय बघा. साईराम चाय साईराम.
आरतीच्या स्पॉटच्या पुढे आलो. इथे गाडी थांबली आहे. इथे थोडा आराम करू. तासभर तरी आहे आता आराम करायला. कारण पोहेगावचा जो रस्ता आहे कमी, पण डोक्याला खूप ताप आहे. म्हणजे रस्ता खराब, धूळ उडते आणि गर्दीत चालायला लागतं खूप. साईराम तो बोला मारीक आलाय मारीक. थांब 2 मिनिटं. हे काल आज भुसा आहे बाकी आहे ना. गेलो तू चालू बरोबर 8 वाजले, 8-10 झाले आणि पालखी आरतीच्या स्पॉटवरून निघाली आहे. आता इथे पुढे पाथरी गावात जाणार. पाथरी गावामध्ये भिक्षा मागणार आम्ही. म्हणजे तिकडे बाबा यायचे भिक्षा मागत. तर दरवर्षीची पालखीची प्रथा आहे, तर आम्ही ते करणार आणि मग पुढे पोहे गावात जाणार. तर आम्ही पाथरी गावामध्ये पोचलो आहे. आता इथे बाबा ना भिक्षा मागत शिर्डीपासून इथपर्यंत ते शेवटचं गाव होतं आणि मग इथून परत रिटर्न जायचे. तर मग इथे पालखीची प्रथा आहे अगोदरपासूनची की जे पदयात्री असतात ते या गावामध्ये भिक्षा मागतात. तर पालखी उतरले खाली. आता आम्ही पण पुढून उतरू भिक्षा मागायला. तिकडून उभा राहा. खात जा, ठेवू नको, नंतर ते जड होतं खायला. ओम साहेब हा तो म्हणजे मला खायला आम्हाला पाठव ना. एकदम फोटो काढायला पाहिजे. पहिला झोपून राहा मग ये. मगाशी आम्ही दोघांनी भिक्षा घेतली आणि थोडंसं खाल्लं. आता इथे प्रॉपर उपवास सोडू आम्ही दोघं. भाकरी आणि पिठलं, भाकरी पिठलं.
आम्ही कंप्लीट केला आहे. पहिल्या दिवशी मी बघितलं असेल दादाला आणि आता दादासोबतच शेवटचा टप्पा पण कंप्लीट केला आहे आम्ही फायनली. अजून नाचायचं आम्हाला. अजून नाचायचं बाकी आहे. खरा आनंद उद्या आहे कारण उद्या बाबांना भेटणार. पण आता हा शेवटचा टप्पा संपला आहे. पदयात्रेला ऑलमोस्ट संपली. आता ही संध्याकाळ परत आम्हाला पुढच्या वर्षी बघायला भेटेल. तर थोडं आहे, थोडं दुःख पण आहे की पदयात्रा संपली आहे. पण तेवढंच आनंद आहे की उद्या बाबांना भेटणार आम्ही. साईराम. सायरा आयडी नाही घातला. ए असं नाही बोल. नाच पण नाच अजूनच विषय धरून चला साईराम 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 थंडीची तयारी सुरू आहे. ओ बाबा इधर से अगरबत्ती तेरे पप्पा ने अभी लाया ना अगरबत्ती. अगरबत्ती नहीं लाया. हाँ कोयल लाया. हाँ कोयल वही लाया ना. इधर डाल अपने